राहुरी जिल्हा अहमदनगर न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट राजाराम आढाव व ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली आहे। सदरची घटना अमानुष असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे। वकील हा समाजाला न्याय देण्यासाठी अविरत झगडत असताना तो न्यायव्यवस्था व पक्षकार यांच्यातील दुवा सुद्धा असतो। मात्र आज मितीस समाजामध्ये वकील सुरक्षित नसल्याचे घातक चित्र निर्माण झाले आहे। वकिलांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सदरची घटना हा त्यावर कळस चढत असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे। म्हणून या सदरील घटनेचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर समस्त वकील बांधव भगिनींनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे। तसेच समस्त वकील यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे। या प्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, उपाध्यक्ष वैभव शेटे, सचिव हेमंत गायकवाड, सहसचिव संजय गीते, महिला सहसचिव सोनाली गायकर, खजिनदार कमलेश पाळेकर, सदस्य शिवाजी शेळके, प्रवीण शिंदे, महेश यादव, अश्विनी गवते, वैभव घुमरे, काका घुगे, भास्कर पवार, संतोष गटकळ, अजिंक्य छलाने, श्रीधर माने, कैलास पाटील, दामोदर पागेरे, किशोर विंग, फजल सय्यद, इंद्रायणी पटणे तसंच समस्त वकील बांधव भगिनी मोठ्या राहुरी येथे आमचे सहकारी ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघांवरती पक्षकाराने जो काही भ्याड हल्ला केला आणि त्यांचा खून केला त्याचा निषेध म्हणून नाशिक वकील संघाच्या वतीनं आज इथं धरणे आंदोलन आपण करत आहोत आणि त्या ठिकाणी एक निवेदन आम्ही सर्व वकील वर्गाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे। आमचं मुख्य मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने डॉक्टर लोकांना संरक्षण दिलेलं आहे की त्यांच्यावरती हल्ला करणारा जो इसम असेल तर त्याचा जामीन करताना तो नॉन बेलेबल ऑफेन्स धरला जातो, तशाच पद्धतीने आमच्या वकिलांवरती सुद्धा जर असा हल्ला झाला तर जो काही सेक्शन त्या आरोपीवर लावला जाईल तो सुद्धा नॉन बेलेबल असला पाहिजे आणि वकिलांच्या संरक्षणाकरता जास्तीत जास्त पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे। खूप वर्षापासून वकिलांना संरक्षण मिळावं अशी आमची जुनी मागणी आहे आणि ती मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आमची सर्व वकील वर्गाची मागणी आहे। मी इंद्रायणी पटणी, सिनियर ॲडव्होकेट, नाशिक। नुकत्याच राहुरी येथे झालेल्या वकील दाम्पत्याच्या हत्येचा मी निषेध करते। वकिलांच्या वर हे जे हल्ले होत आहेत याचं प्रमाण आता अतिशय वाढलेलं आहे। वीरेंद्र कुमार नावाच्या सिनियर ॲडव्होकेटवरती हल्ला झाला काही दिवसापूर्वी दिल्ली येथे। त्यानंतर ह्या वकील सुरक्षिततेचा मोठा प्रश्न हा ऐरणीवर आला। अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रात पण घडल्या गेलेल्या आहेत। औरंगाबाद येथील ॲडव्होकेट मीनाक्षी शिरोडे यांच्या हत्येपासून ते परवाच्या ह्या निर्घृण हत्येच्या घटनेपर्यंत अनेक प्रकारचे असे प्रसंग आलेले आहेत, तरी देखील त्याची योग्य दखल घेतली जात नाही। सर्व जनतेला जो कायदा लागू आहे त्या कायद्याप्रमाणे याचा तपास वगैरे होत असावा, परंतु त्यावर कारण या ठिकाणी वकील हे प्रोफेशनल ड्युटीज करत असतात, सेवा देत असतात आणि त्यामध्ये जर एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या आरोपीला शिक्षा झाली, एखाद्या आरोपीला शिक्षा नाही झाली, हा प्रश्न शेवटी न्यायालयाचा असतो किंवा तो अधिकार न्यायमूर्तींना आहे। त्यानंतर जे काही व्यक्तिगत त्यांना दुःख होतं किंवा त्यांच्यामध्ये सूड भावना निर्माण होते, या वकिलामुळेच हे झालेलं आहे हे असं वाटतं। मध्ये एका कौटुंबिक न्यायालयाच्या एका घटनेमध्ये असं घडलं होतं की घटस्फोटाचा हुकूमनामा झाल्यानंतर फक्त त्या जजमुळेच झाला असा विचार करून जजवर सुद्धा चप्पल फेकण्याचा प्रसंग आला होता। अशा प्रकारच्या नुकत्याच एका आलेल्या बातमीनुसार किंवा सोशल मीडियामध्ये आलेल्या व्हिडिओनुसार अमेरिकेत सुद्धा एका महिला न्यायाधीशावर अशा प्रकारे आरोपींनी हल्ला केला होता। ह्या घटना थांबवण्यासाठी जागतिक पातळीवरती बऱ्याच प्रकारचे प्रयत्न चालू आहेत, परंतु आपल्या इथे कर्नाटक सरकारने हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल पास केलेला आहे, पण वकील सुरक्षितता कायदा हा महाराष्ट्रामध्ये अजून नाही आहे आणि देशामध्ये राज्यसभेने पास केलेला आहे, परंतु अजून तो अंमलात आणला गेलेला नाही आहे। या बिलनुसार
वर कोणी जर त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल ड्युटीज पाडत असताना जर पक्षकारांनी असा हल्ला केला किंवा इतर कोणी काही हल्ला केला किंवा दुसऱ्या प्रकारचे काही जे गुन्हे असतात ते गुन्हे केले, मारहाण केली, तर या सगळ्या ची दखल घेऊन त्या ठिकाणी एक वेगळा कायदा लावावा आणि त्यांना सुरक्षितता द्यावी असं ह्या बिलमध्ये म्हटलेलं आहे. परंतु या ठिकाणी याची अंमलबजावणी होणं, याचा अजून कायद्यात रूपांतर होणं हे झालेलं नाही आहे. ते लवकरात लवकर होणं अतिशय आवश्यक आहे, कारण अशा घटना खूप पदोपदी घडत असतात आणि आता त्या वाढल्या आहेत. त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करते आणि लवकरात लवकर हा कायदा अंमलात यावा, देशभरात यावा, अशा प्रकारे सर्वांनीच प्रयत्न करावेत असे देखील मी सांगते. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.